श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांची पूजा इतकी मनापासून का केली जाते? का स्वामी आपल्याला हवे हवेसे वाटतात? हे नक्की कसले दैवत आहे आणि आपल्या जवळचे इतके का आहेत? या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करावी की नाही करावी, या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आज समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला काही वेळ न लावता आपण सुरुवात करूया। तर काही लोक स्वामींची इतकी मनापासून सेवा करतात की त्यांना प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आणि काहींना अजून स्वामी काय आहे हे समजलेच नाही। महाराष्ट्रात कुठेही गेलात तर एक नाव हमखास कानावर पडते, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, नाहीतर जगातली कुठलीही गोष्ट किंवा कोणतीही मोठी समस्या असो, त्या प्रत्येक कठीण प्रसंगात पहिल्यांदा ओठांवर श्री स्वामी समर्थ असे नाव येते। पण प्रश्न असा आहे की तुम्हालाही माहिती आहे की आपली हिंदू संस्कृती आहे आणि त्यामध्ये आपण सण उत्सव साजरे करत असतो आणि देवी देवतांनाही मानत असतो। त्यामध्ये कुलदैवत, कुलदेवता, ग्रामदैवत असतात। त्याचबरोबर त्यात ज्योतिर्लिंगांचाही समावेश असतो। महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाला आपण तर कधीच विसरत नाही, पण यामध्ये स्वामी सुद्धा असतात। स्वामी हा असा एक चमत्कार वेळेनुसार घडवून आणतात। नशिबात लिहिलेलं एक दिवस नक्कीच मिळतं, कधी, कुठे आणि कसं ते फक्त स्वामींनाच माहिती असतं। स्वामींची एक कथा तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळी कर्दळी वनामध्ये एक लाकूडतोड्या झाडाची फांदी तोडत असताना त्याच्या हातातील कुऱ्हाड खाली असलेल्या वारुळावर पडते, तेव्हा त्या वारुळातून त्याला रक्त येत असल्यासारखे दिसते। म्हणून तो त्यावरील माती काढून आत पाहण्याचा प्रयत्न करतो, तर एक दिव्य प्रकाश पडतो। त्याच दिव्य प्रकाशाला श्री स्वामी समर्थ असे म्हणतात। सुमारे 100 वर्षापूर्वी अक्कलकोट येथे प्रकट झालेली विभूती म्हणजे श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या जन्मासंबंधी अनेक मतभेद आढळतात। स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतींचा पुनरावतार असून 300 वर्षापूर्वी ते कर्दळी वनातून प्रकट झाले, अशी बहुतेक लोक श्रद्धेने आपल्याला सांगत असतात। त्यामुळे स्वामी समर्थांचे मूळ ते केव्हा, कसे आणि कोठून आले हे सांगणे कठीण आहे। आजवरच्या चरित्रकारांनी स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ या मुख्य उद्गाराचा उल्लेख करून ते दत्तावतार असल्याचे आपल्याला सांगितले आहे। याला दुसरे म्हणजे कोलकात्याहून एक इंग्रजी बॅरिस्टर आपल्या मित्रांबरोबर श्री समर्थांना भेटावयास आले होते। तेव्हा स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून निघून फिरत फिरत कोलकाता वगैरे शहरे पाहून बांगलादेशी कालीमातेचे दर्शन घेऊन गंगा तटाशी हरिद्वार व केदारेश्वराचे दर्शन घेतले। नंतर गोदा तटाशी येऊन गोदावरी स्नान करून हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेत आलो। पुढे काही काळ मंगळवेढ्यात राहून नंतर पंढरपूर, बेगमपूर करत मोहोळास आलो। मोहोळाहून सोलापुरास काही मास राहून अक्कलकोटास आलो आणि येथेच राहिलो। अक्कलकोट येथे स्वामी समर्थ स्थायिक झाले। त्यांची बुद्धी निरपेक्ष होती। अनेक संकटांची त्यांच्या हातून दूर होण्यास मदत होऊ लागली। ते अगदी सहजपणे चमत्कार करत असत, त्यामुळे लोकांना अक्कलकोटला येऊन राहण्याची सवय लागली। लोक आपली संकटे स्वामींसमोर व्यक्त करत आणि स्वामी त्यातून सुटण्याचा मार्ग सांगत। फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरत असतो, परंतु स्वामी भक्तीचा सुगंध 10 दिशांना पसरत असतो। स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचे जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध झाले। त्यांचा भक्तिमार्ग हा साधा व सोपा होता। स्वामींनी लोकांना सत्याकडे नेण्याचे काम केले। लोकांचे विविध प्रश्न ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत आणि अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या। त्यामुळे आपण तर नेहमीच म्हणतो, अशक्यही शक्य करतील स्वामी। आता प्रश्न असा आहे की इतकी दैवत असताना महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराज इतके जवळचे का वाटतात? तर याचं उत्तर साधं आणि सोपं नाही, तर ते अनुभवात आहे, श्रद्धेत आहे आणि माणसांच्या मनाशी जोडलेलं आहे। कारण आजही काही लोकांना त्यांच्या श्रद्धेची एवढी मोठी प्रचिती येते, स्वामी समर्थ महाराज त्यांना नेहमी स्वतः येऊन त्यांच्या कार्यात ते दाखवून देत असतात। स्वामी समर्थ महाराज फक्त देव नाही तर आपला आधार आहे। स्वामी समर्थ महाराजांना फक्त देव मानलं जात नाही,
नाही तर आपण त्यांना आई, वडील, गुरु, मित्र, संरक्षक म्हणून ओळखतो. कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवलेलं नाही. त्यांना कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही. त्यांचा स्वभाव हा थेट, साधा आणि स्पष्ट होता. पण त्यांनी कधीही कुणालाही माझी सेवा करा म्हणून जबरदस्ती केली नाही. फक्त जे वाईट वागतात किंवा ज्यांच्याकडून काही चुका होतात त्यांना ते चुका सुधरवण्याचं काम स्वामी समर्थ महाराजांनी केला. महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत. ते जंगलात राहिले, गावागावात फिरले, सामान्य लोकांमध्ये मिसळले. स्वामी समर्थ महाराज माणूस जसा आहे तसे स्वीकारणारे होते. चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे होते आणि योग्य मार्ग दाखवणारे होते. असे स्वामी होते. तर राजा असो वा गरीब शेतकरी असो, स्वामींसाठी सगळे सारखेच होते. त्यांच्या शिकवणीत मोठी मोठी तत्त्वज्ञान नव्हती, तर होती ती फक्त साधी वाक्य जी थेट मनात बसवत असत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं. स्वामी समर्थ महाराज म्हणजे महाराष्ट्राने आपल्या अनेक संघर्ष पाहिले आहेत. दुष्काळ, कष्ट, गरिबी, मानसिक ताण, अन्याय अशा वेळी लोकांना हव्या असतात ते मोठ्या चमत्कारांची नव्हे तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची गरज. स्वामी समर्थ महाराजांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या. ते संकटात उभे राहिले आणि शांतपणे न बोलता देखील मदत केली. म्हणूनही आजही लोक म्हणतात स्वामी बोलत नाही पण काम करतात. स्वामींची पूजा ही भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी करायची असते. महाराष्ट्रात स्वामींची पूजा भीतीने होत नाही तर ती प्रेमाने होते. लोक त्यांना नवसाला बांधत नाही तर मनाने जवळ ठेवतात. कोणी रोज पूजा करतो तर कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो. कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो आणि लोकांना तेवढंच पुरेसं वाटतं. आता पुढचा प्रश्न म्हणजे स्वामी आपल्याला इतके प्रत्येकाच्या जवळचे का वाटतात? कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते. ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते. ते रागावले, हसले, टोमणे मारले, पण कधीही कोणाला सोडून दिलं नाही. आजही लोक सांगतात आम्ही स्वामींना पाहिलं नाही पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवली. हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते. महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांची पूजा फक्त परंपरेमुळे नाही तर विश्वासामुळे केली जाते. ते नाव उच्चारताना मन शांत होतं, डोळ्यात आशा येते आणि मन म्हणतं काही झालं तरी स्वामी आहेत. आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक मनात स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वामींची अगदी मनापासून सेवा करा आणि स्वामी सेवेकरी व्हा आणि आपल्या आयुष्यात आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करायला शिका. आपल्या अडचणींवर स्वामी नेहमी धावून येत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.